काल मी एक व्हिडिओ टाकला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची जी मिरवणूक असती त्या मिरवणुकीमध्ये जर एखादा व्यक्ती दारू पिऊन गोंधळ घालत असेल किंवा दारू पिऊन जर कोण तिथं येत असेल तर त्याला नाचत असेल तर त्याला तिथून बाहेर काढा किंवा चांगलं रॅमटा. त्याच्यावर मला एकाने कमेंट केली की बाई दारू प्यायची नाही ठीक आहे पण तू तर मारायला सांगती. अरे दारू पिऊन जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत जर सामील झालं तर नुसतं मारायलाच नाही चांगल्या लावण्या हाणल्या पाहिजे. माझ्या राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं आणि तुम्ही तुमचे शोक पूर्ण करण्यासाठी जयंतीत यायचं निमित्त करताय तेही पिऊन येताय. म्हणजे तुमचा नंगानाच चालू करायचा का? ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं त्या राजाच्या मिरवणूक तुम्ही जर पिऊन नाचत असेल तर मग तुम्हाला मारलं नाही तर काय तुमची अशी आरती केली पाहिजे, आरती ओवाळली पाहिजे. अरे लाजा वाटू द्या जरा. परत सांगते, माझ्या राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं. आणि जर खरंच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत जर कुणी दारू पिऊन नाचत असेल तर त्याला खरंच चांगला तिथं रेमाटा. कारण हे माझ्या राजाच्या विचाराच्या खिलाफ आहे. आणि तुम्ही मग नुसतं राजांना फक्त मिरवणुकीपुरतं ठेवताय का? राजे डोक्यात ठेवा, डोक्यात. आणि खरंच सांगते मी माझ्या मावळ्यांना, जी खरे मावळे आहेत त्यांना, जर दारू पिऊन कुणी जर माझ्या राजांच्या मिरवणुकीत येत असेल तर चांगलं रेमाटा.